जय गुरुदेव. त्या माझी या मूळ स्वरूपा, विसरूनी जन्म खेपा, अज्ञाने जीव त्रिविध तापा, पावती जाणव देवी. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून कैलास पर्वतावर, कैलास शिखरी रम्यस्थळी भगवान शिव सद्गुरुनाथाच्या स्वरूपात बसलेले आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ पार्वती देवी शिष्याच्या रूपात बसलेली आहे आणि ती प्रश्न विचारत आहे, हा जीव काय आहे, ईश्वर काय आहे आणि हे जगत काय आहे. त्यावेळेस भगवान शिव पार्वती देवीच्या मनातला भ्रम दूर करून तिला आत्मज्ञानाचा उपदेश करत आहेत. भगवती पार्वतीला शिव म्हणतात, माझं जे मूळ स्वरूप आहे, मी सतचित आनंद स्वरूप परमात्मा, मीच विश्वरूप झालेलो आहे. या विश्वाचा निर्माता मीच आहे, या विश्वाचा पालन करता मीच आहे आणि या विश्वरूपी नाटकातील सर्व कलाकाराच्या रूपानं नटलेलं परब्रह्म मीच आहे. त्यावेळेस भगवती देवीनं शंका निर्माण झाली, सर्व काही तुम्हीच आहात, सर्व जीवाच्या रूपानं तुम्हीच नटलेले आहात, तर मग हे जीव जन्मतो मरतो कसा, अरे ह्याला त्रिविध तापानं पोळला जातो कसा. त्यावेळेस असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान शिव आपल्या शिष्य, आपला भक्त असलेल्या पार्वती देवीला सांगतात, हे देवी, माझ्या मूळ स्वरूपाला, मूळ स्वरूप म्हणजे सर्व जीवाचं मूळ स्वरूप, सत म्हणजे ज्याचा जन्मही होत नाही, मृत्यूही होत नाही, जे काल होते, आज आहे आणि उद्याही राहील, हे शरीर उत्पन्न होण्यापूर्वीही ते होते, शरीर उत्पन्न झाल्यानंतरही आहे आणि शरीराचा लय झाल्यानंतरही ते राहते. ते चैतन्य म्हणजे सत, चित म्हणजे जाणीव, ज्ञान. आपल्याकडं जाणीव आहे, प्रत्येकाकडेच आहे. आपण जागृती अवस्था जाणतो, स्वप्न पडलेलं आपल्याला कळतं, त्याच्यानंतर झोप लागलेली कळते. तिन्ही अवस्थाला आपण जाणतो, बालपणाला जाणतो, तरुणपणाला जाणतो, म्हातारपणाला जाणतो आणि मृत्यूलाही जाणतो. या शरीराचे होणाऱ्या बदलाला जाणणारा जो आहे त्याला म्हणतात चित्त, ज्ञान स्वरूप, जाणीव स्वरूप आणि आनंद स्वरूप. आनंद हा मूळ स्वभाव आहे. ते कधी मिळतो, या आनंदाची प्रचिती प्रत्येक जीवाला येते. सर्व विषय, भोग, वस्तू याचा सगळा विचार सोडल्यानंतर आपल्याला झोप लागते, त्यावेळेस प्रगाढ आनंदाची प्राप्ती होते. पण ते अज्ञानातला आनंद आहे. जागे झाल्यावर म्हणतो, झोप लागली, मला खूप आनंद वाटला, समाधानाची झोप झाली. ती फक्त आनंदाची झलक आहे. असं सतचित आनंद स्वरूप आहे. त्या माझी या मूळ स्वरूपा म्हणजे सच्चित आनंद स्वरूपाला हा जीव विसरलेला आहे. विसरून या जन्म खेपा आणि मूळ स्वरूपाला विसरून तो मी देह आहे समजू लागला. जसं समुद्रावर उठणाऱ्या लाटा, फेस, बुडबुडे हे नामरूपानं वेगळे असतात, पण लाट जर अभिमान करू लागली, मी लाट आहे, मी समुद्रापासून वेगळी आहे, बुडबुडे, फेस, तरंग हे जर अभिमान करू लागले की आम्ही वेगळे आहोत, वेगळे आहोत, पण त्यांचं मूळ स्वरूप काय हो, पाणीच आहे. तसं
या जीवाचं मूळ स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे आणि मी देह आहे, म्हणून तो जन्मा मरणाच्या चक्रात पडतो. मी देह आहे असा अभिमान धरतो आणि देहाचे धर्म माझे धर्म आहेत म्हणतो. आजारपण, वाढ, क्षय, मृत्यू, जन्म हे देहाचे धर्म आहेत. या सर्वाचा साक्षी असणारा हे माझे धर्म आहेत म्हणतो. सुख दुःख, मान अपमान हे मनाचे धर्म आहेत. ज्यावेळेस म्हणतो माझ्या मनाला दुःख झालं, ते असे बोलायचे नव्हते, त्यावेळेस आपल्याला कळतं की मनापासून आपण वेगळे आहोत. ज्या ज्या गोष्टीला मी माझं म्हणतो ती माझ्यापेक्षा वेगळी आहे. माझं घर म्हणजे मी नव्हे. माझी गाडी म्हणजे मी नव्हे. माझा शर्ट म्हणजे मी नव्हे. माझा शरीर काय करावं हो, रात्रभर अंग दुखलं म्हणजे ज्याला कळालं ते तुम्ही आहात, अंग म्हणजे तुम्ही नाहीत. माझ्या मनाला दुःख झालं, मन म्हणजे तुम्ही नाहीत, मनालाही तुम्ही जाणणारे आहात. माझी बुद्धी चालली नाही हो, काय भ्रम झाला की त्यावेळेस म्हणजे तुम्ही बुद्धीलाही जाणता. माझा श्वास गुदमरल्यासारखं होत होतं, मला श्वास चलत नव्हता म्हणजे तुम्ही प्राणालाही जाणता. या जाणणेपणाला विसरून देहाशी एकात्म झाल्यामुळे देहाचे धर्म आपले धर्म, मनाचे धर्म आपले धर्म विसरूनी जन्म खेपा. हा देह मरतो आणि पुन्हा जन्म घेतो. आपल्याला असा प्रश्न पडेल की आत्मा तर अमर आहे आणि देह तर जड आहे, मग मरतं कोण? त्यावेळेस सांगतं शास्त्र आपलं की या शरीराच्या आत, स्थूल देहाच्या आत एक सूक्ष्म देह असतो. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 5 प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकार, ह्या 19 तत्वाचं सूक्ष्म शरीर असतं. हे सूक्ष्म शरीर आपल्या डोळ्याचं गोलक म्हणजे डोळे नाही, त्याच्यामधलं सूक्ष्म इंद्रिय डोळे आहेत, ज्याच्या साह्यानं हे बाहेरचे डोळे पाहतात. श्रवणी इंद्रिय वेगळे आहेत, कर्म इंद्रिय वेगळे आहेत, ते सूक्ष्म असतात. हे सर्व 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 5 प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे 19 तत्व मिळून स्वतःला देह समजतात. बरे वाईट कर्म करतात. अनंत वासना घेऊन मी देह आहे हा अनवमल, स्वतःला विशाल महत्त्व असूनही स्वतःला मर्यादित समजणं हा अनवमल. देहाच्या संबंधित हे माझं शरीर आहे, हे माझी बायको आहे, हे माझी लेकरं आहे, हे माझं शेत आहे, माझी संपत्ती आहे, हे माझे म्हणणं म्हणजे मायामल. आणि माझ्या बायकोसाठी, माझ्या लेकरासाठी मी कोण्याही मार्गानं त्यांना सुख लागल ह्याच्यासाठी मी भ्रष्टाचारानं, चोरी लबाडी करून धन मिळवीन असा विचार करून बरे वाईट कर्म करतो आणि ते कार्मिक मलात अडकतो. ह्या त्रिमलानी बद्ध झालेला जीव हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल अशा अनंत वासना घेऊन मरतो. मेल्यानंतर स्थूल शरीर इथंच पडतं. आत्मा तो निर्लिप्त असतो, पण ह्या 19 तत्वाचं सूक्ष्म शरीर अनंत वासना घेऊन बाहेर पडतं आणि ते नवीन देहामध्ये इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्म घेतं. जसं सूर्याच्या सत्तेत सर्व विश्वाचे व्यवहार होतात. चोर चोरी करतो, संत प्रवचन करतात, पण त्याच्या प्रकाशाच्या सत्तेत सगळं करत असले तरी सूर्य त्यापासून वेगळा असतो. तसं या स्थूल शरीराचाही साक्षी, या सूक्ष्म शरीराचाही साक्षी असा आत्मा, त्याचा जन्मही होत नाही, मृत्यूही होत नाही. हे सूक्ष्म शरीर पुन्हा जन्माला येते आणि अज्ञाने जीव
त्रिविध तापा. पुढं म्हणतात, हा जीव वासनेमुळे जन्माशी कारण वासना हे मूळ, सदा खळखळ जन्म खेपा. संत सांगतात वासनेमुळे जन्म घेतो. आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराचे आजार, नाना आजार आहेत. हे शरीराचे आजार, शरीराचे रोग, ह्याला म्हणायचं बाह्य आध्यात्मिक दुःख. आणि अंतर आध्यात्मिक दुःख, मनाला होणारं सुख दुःख, अपमान, ह्याच्यामुळं जे मनाला दुःख होतं, मन डिप्रेशनमध्ये जातं, मन तणावग्रस्त होतं, मनोरुग्ण होतं, त्याला म्हणायचं अंतर आध्यात्मिक दुःख. आणि त्यानंतर येतं आदिभौतिक दुःख. साप चावला, विंचू चावला, समाजाकडून होणारा त्रास, शेजाऱ्याकडून होणारा त्रास, राजाकडून होणारा त्रास, हे आदिभौतिक दुःख येतात. आणि तिसरं आदिदैविक दुःख, ज्याला आपण नशीब म्हणतो, अतिवृष्टी होणे, महापूर येणे, भूकंप होणे, हे नैसर्गिक संकटाला आदिदैविक दुःख म्हणतात. आणि आदिदैविक दुःख झालं, पूर आला हो, शेत सगळं वाहून गेलं, हे माझं शेत वाहून गेलं, दुःख झालं. आदिभौतिक दुःख, शेजाऱ्यानं शेताचा धोरा हाणलं हो, आदिभौतिक दुःख झालं. त्यांनी माझा अपमान केला हो, अंतर आध्यात्मिक दुःख झालं. शरीराला आजार झाला, बाह्य आध्यात्मिक दुःख झालं. ह्या त्रिविध तापानं जीव त्रस्त होतो, असं या ओवीतून शिव पार्वतीला सांगतात. या त्रिविध तापापासून आणि जन्म मरणापासून जर ह्या जीवाला सुटका करून घ्यायची असेल तर त्याला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आपला अहंकार सद्गुरूचरणी ठेवला पाहिजे. त्यावेळेस शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला सद्गुरू उपदेश करतात, तू हा देह नाहीस, तू हे मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू चित्त नाहीस, तू अहंकार नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, सतचित आनंद स्वरूप आहेस. तुला जन्मही नाही, मृत्यूही नाही, तू अमृत स्वरूप आहेस. हा बोध केल्यानंतर हा जीवच शिव होतो. हा प्रवास सांगणारा हा परमरहस्य, हा अद्वितीय ग्रंथ आहे, तो आपल्याला लाभला. त्याचं वाचन करायला मिळालं, त्याचं श्रवण करायला मिळालं. मन्मथ माऊलीसारखे संत, त्यांचं वाङ्मय आपल्याला मिळालं. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीसारखे गुरु आपल्याला मिळाले. आणि हे परमरहस्य ऐकण्याची गोडी आपल्याला निर्माण झाली. म्हणजे आपल्यावर शास्त्रकृपा आहे, गुरुकृपा आहे आणि आत्मकृपा आहे. एक ना एक दिवस आपलं अंतकरण शुद्ध झालं. त्या दिवशी गुरुचा बोध जसं कंदिलाचा काचावरली काजळी साफ केल्यानंतर शुद्ध प्रकाश असतो, तसं अंतकरणाचं मालिन्य गेलं, त्रिमल निघून गेला की आपण स्वयंप्रकाश आहोत, ही आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ओम शांती शांती शांती.